धारणी धुळघाट रस्त्यावरील गडगा नदीत वाहून गेलेले अनिल माकोडे यांचा अद्यापही शोध लागलेला नाही। या घटनेने स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत। ही घटना आहे गणेश विसर्जनाच्या दिवसाची। धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील रहिवासी असलेले अनिल माकोडे गणेश विसर्जनासाठी गडका नदीच्या पात्रात गेले होते। मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले। ही घटना घडल्यापासून कालपासून त्याचा शोध सुरू आहे। या शोध मोहिमेमध्ये एनडीआरएफची टीम, स्थानिक पोलीस प्रशासन आणि धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली टीम अथक प्रयत्न करीत आहेत। मात्र नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आणि प्रवाहामुळे शोध कार्यात अडथळे येत आहेत। या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रोहित पाल या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली। कल गणेश विसर्जन के दिन कुसुमकोट के निवासी इनकी विसर्जन करते वक्त बहने से मृत्यु हो गई। कहीं ना कहीं ये प्रशासन की लापरवाही है। अगर वहां पर लाइफ गार्ड मौजूद होते तो वो घटना टाली जा सकती थी और व्यवस्था की कमी की वजह से वो घटना हुई है और उसका बहुत दुख है और उनकी बॉडी को ढूंढने का कार्य शुरू है। लेकिन धारनी में लाइफ गार्ड अगर होते तो उनकी बॉडी शायद कल ही मिल जाती और वो घटना ही नहीं होती। मैं प्रशासन से विनती करूंगा कि उनकी बॉडी जल्द से जल्द ढूंढी जाए जिससे उनके परिवार को सांत्वना मिल सके। जर नदी पात्रात लाईफ गार्ड्स किंवा बचाव पथक तैनात असते तर हा अपघात टाळता आला असता। गणेश विसर्जन हा दरवर्षी होणारा कार्यक्रम असून अशा वेळी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले। हा अपघात केवळ एका व्यक्तीचा जीव घेणारा नसून प्रशासनाच्या नियोजनातली त्रुटी उघड करणारा आहे। जोपर्यंत अनिल माकोडे यांचा शोध लागत नाही तोपर्यंत शोध मोहीम सुरू राहील, असे प्रशासनाने सांगितले आहे। होती गडगा नदीतील दुर्दैवी घटनेची माहिती। एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी प्रशासन किती गंभीर आहे हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे। अपेक्षा करूयात की अनिल माकोडे यांचा लवकरच शोध लागेल आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रशासन योग्य ती पावले उचलेल।